झाली आहे पण व्यवस्थित. चला, अशा पद्धतीने मला कपडे सुकायला टाकून झालेले आहेत, बघू शकता तुम्ही. तर बघू शकता अशा पद्धतीने कपडे सुकायला टाकून झालेले आहेत. आज कपडे सर्वात अगोदर जेवण बनवून घेते, पण आज कपडे अगोदर धुवून घेतले मी, कारण लेट उठलेलो आणि नाश्ता लेट झालेला. आता नाश्ता लेट झालं म्हटल्यावर लवकर कोण जेवणार नाही आणि दिवसभर आता पावसाचं काही गॅरंटी नसते, पाऊस कधी पडतो. त्याच्यामुळे मशीनला कपडे सुकायला लावले तरी पण कपडे रात्री थोडेसे ओलसर राहतात. त्याच्यामुळे जेवढा कपडे धुवायला लेट होणार तेवढे कपडे लेट सुकतात. त्याच्यामुळे मी कपडे अगोदर धुतले आणि आता जेवण बाकी आहे माझं सर्वच करायचं. आणि कसं आहे की नाश्ता लेट केल्यामुळे आता जेवण थोडंसं लेट झालं तरी चालतं. आणि असंही मी जेवण लवकर बनवलं असतं ना तरी पण माझी मुलगी किंवा ते मिस्टर थोडंसं नाश्ता लेट झालं की ते जेवायला लवकर बघत नाहीत. त्याच्यामुळे मी पहिले कपडे धुतले आणि कपडे धुवून झाल्यानंतर नाश्ता झाल्यानंतर त्यांना औषध गोळ्या द्यायला लागतात मिस्टरांना, प्रोटीन पावडर द्यावी लागते. ते आता थोडंसं द्यायचं बाकी आहे त्यांचं. आणि आता वाजलेले आहेत 1. तर आता चला, आता खालचे थोडं लादी पुसून घेऊया. चला, तर आता मशीनमध्ये कपडे काढून झाले आहेत, कपडे सुकायला टाकून आलेले आहे वरती गॅलरीमध्ये. तर आता थोडीशी मशीनला हात मारून घेऊया ओल्या कपड्याने. त्याच्यानंतर थोडा फ्रीजला हात मारून घेऊया आणि हे रोजचंच रुटीन आहे आमचं. अशा पद्धतीने माझं थोडी साफसफाई पण झालेली आहे. किचनचे कपडे पण स्वच्छ धुतलेले आहे, जे आपण दिवसभर वापरतो कपडे किचनचे वगैरे, पाय पुसणे किंवा मग किचनला जे आपण किचन ओटा वगैरे पुसायला जो कपडा वापरतो ते सगळे धुवून झालेले आहेत म्हणजे स्वच्छ. अशा पद्धतीने साफसफाई सगळी झालेली आहे. आता फायनल लादी पुसून घ्यायची हे बाकी. चला, चला, अशा पद्धतीने माझी लादी पुसून झालेली आहे. आता जी भांडी घासलेली होती ती नितळलेली आहेत पूर्ण. आता ती कपाटाला लावून घेऊया आणि फायनल काम जे राहिलेलं आहे जेवण बनवायचं ते बनवून घेऊया. चला, भेटूया आपण नंतर. चला, फायनली माझं सगळं जेवण झालेलं आहे आणि आज खूपच वेळ झालेला आहे, 3 वाजलेले आहेत. तर चला, सगळ्यांना भूक लागलेली आहे. तर आपण काय काय बनवलं तर बघूया आज. हे फुलके आपण बनवले होते, बघू शकता तुम्ही. फुलके म्हणजेच रोटी. त्याच्यानंतर हे वरण काल बरंच रात्री बनवलं होतं. हे वरण गरम केलेलं आहे छानपैकी. त्याच्यानंतर ही पनीरची भाजी बनवलेली आहे, बघू शकता तुम्ही. ही पनीरची भाजी बनवलेली आहे. त्याच्यानंतर राईस, जिरा राईस बनवलेला आहे. त्याच्यानंतर हे सलाड. आता सलाड आम्हाला कंपल्सरी लागतं आणि कंपल्सरी लागतं. आता गाजर थोडंसं मी व्हेज
जी रेसिपी बनवली आहे आज व्हेज कोल्हापुरी, त्याच्यात मी गाजर वापरलेलं आहे, त्याच्यामुळे मी सलाडमध्ये गाजर घेतलेलं नाही आहे. आणि हे थोडंसं रात्रीचं जे आपण कारलं बनवलं होतं, भरलेलं कारलं, ते थोडंसं राहिलेलं आहे. तर आम्हाला खूप आवडतं ते खायला, तर ते थोडंसं ते पण गरम केलेलं आहे. तर माझं सगळं काम झालेलं आहे, बनवलेलं आहे. आता आम्ही जेवतो. चला पुन्हा भेटूया, जेवल्यानंतर आपण पुन्हा भेटूया. आणि हो, जेव्हा हे बनवत होती गॅसवर गॅस चालू होता त्यावेळेस मी जे जेवण बनवलेली भांडी आहे ते एका साईडला पटकन घासून घेतलेली आहेत. बघू शकता तुम्ही. हे जे आता रोटी किंवा ते व्हेज रेसिपी हे सगळं बनवत असताना जी मला भांडी लागली आहेत ती पटकन मी घासून घेतलेली आहेत. आता ती भांडी नितळायला ठेवलेली आहेत टपमध्ये, आणि माझं जेवण झाल्यानंतर ती भांडी मी कपाटाला लावून घेणार आहे. तर चला जेवल्यानंतर पुन्हा आपण भेटूया. चला चला